तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। जय बोलो कुंद कुंदाचार्य भगवान की जय। कुंद कुंद बालक दीक्षा घेण्याच्या विचाराने आपल्या माता पिता समोर उभारलेत आणि ते धर्माचं महत्त्व पटवतायत आणि त्या धर्मापासून परावृत्त करण्यासाठी किंवा त्यांची दृढता बघण्यासाठी म्हणून माता पिता त्यांची परीक्षा घेत आहेत. तर सगळ्या प्रकारांनी त्यांना हलवून बघितलं, सगळे भय दाखवून बघितले, सगळे प्रसंग काय येतील हे सांगून बघितलं, पण सगळ्या प्रसंगांमध्ये तो बालक कसा आहे, स्थिर आहे, दृढ आहे. मामा ऐकू येत आहे ना? क्रोधाला कसं जिंकणार? आपण धर्माच्या विरुद्ध चालू असा विचार करायचा आणि आपल्या समोर राहायचं, म्हणजे मग क्रोधाला जिंकलं गेलंस असं त्यांनी सांगितलं. मग कुंद कुंदाने आम्ही धर्माच्या विरुद्ध चाललोय असं कोणी सांगितलं? काय वाक्य सांगितलं होतं? क्रोध करतोय म्हणजे मी स्वभावाच्या विरुद्ध चाललोय ना. पवित्र मार्ग को दूषित करणे जैसा है. जर मी त्या क्रोधाच्या रूप झालो म्हणजे ती माता सांगतीये की जर तू क्रोधी झालास, जर तू प्रतिकूलतेमध्ये काय तुझे परिणाम बिघडले तर तू पवित्र मार्गाला दोष लावशील, म्हणून तू त्या मार्गाला जाऊ नकोस असं सांगायचंय. म्हणजे तिला धर्माचं जास्त महत्त्व आहे आणि त्याला दोष लागू नये ह्याच्यासाठी ती स्थिर करते मुलाला. मुलाचा मोह आहे असं नाही आता इथं. म्हणजे हे सगळ्याचं ज्ञान आहे त्याला, हे झाला अर्थ. म्हणून तर तो बालक काय करतोय, तेवढ्या ठामपणे विरोध करतोय किंवा स्पष्टीकरण देतोय की जरी कशाय झाले तरी पण मी याच्यातून बाहेर सरकणार, मागं सरकणार नाही. मामा उद्या दीक्षा घेतल्यावर क्रोध झाला तर काय करायचं? म्हणून मी दीक्षा घेत नाही म्हणताय ना? काय दीक्षा घ्यायची तर पहिल्यांदा सांगितलं ना कशाय सल्लेखना असते. काय प्रज्वल, 2 सल्लेखना आहेत जेव्हा दीक्षा घेणार. पहिलं सांगितलं कशाय सल्लेखना आणि दुसरं सांगितलं काय सल्लेखना. म्हणजे शरीराला काय झालं तर हा विचार करणारा दीक्षा घेऊ शकत नाही आणि त्या कषायांच्या आहारी जाणारा तो पण दीक्षा घेऊ शकणार नाही. म्हणून त्या दोन्ही गोष्टींचं ममत्व सोडा, ते विचार सोडा, त्याची प्रवृत्ती सोडा, तर तुम्ही दीक्षेमध्ये किंवा त्या साधनेमध्ये दृढ राहू शकता. म्हणून सांगतायत कसं जिंकायचं ते सांगितलं ना. मग आपलं मानायचंच नाही ना, मी कशावाला आहे काय वाला आहे, शरीराला आहे असं मानलं नाही की आपोआप ते प्रतिकूलता के नाम पर भय करके निगोद का रस्ता तो नहीं चुना जा सकता. मला इथं प्रतिकूलता येईल म्हणून कोणी जिथं अधिक दुःख आहे अशा ठिकाणी जायचं थोडीच रस्ता शोधतो. उदाहरण सांग. तसा विचार करून नाही घेतले तर निगोदात जाण्याचाच विचार झाला ना तो. म्हणजे भूक लागली म्हणून कोणी विष पित नाही. म्हणजे किंवा कोणाला दुसरा रस्ता मिळाला नाही म्हणून अग्नीत प्रवेश करत नाही. म्हणजे तसंच आहे इथं पण की धर्मामध्ये मला अशी संकटे येतील, प्रतिकूलता येतील असा विचार करून कोणी निगोदाचा रस्ता तर स्वीकारणार नाही. भवितव्यानुसार कुठेही राहिलो तरी सुद्धा मला हे प्रसंग येणार आहेत, ते उदय येणार आहेत, पण तिथं मी जर धर्मात राहिलो तर श्री गुरु मला शरण आहेत, ते मला त्याच्यातून बाहेर काढतील, देहापासून भिन्न अनुभवण्यामध्ये मला मदत करतील. जब देह में नहीं हूँ तो रोग, प्रतिकूलता आदि वगैरे ह्याचा अनुभव मी कसं करणार? मी नाही करू शकणार, कारण हे सगळं शरीरावर येणार आहे, माझ्यावर थोडी येणार आहे. मी तर किती अस्पर्शी त्यापासून भिन्न आहे. हे कशाय, उपसर्ग, संकट हे सगळे शरीरावर येणार आहेत, माझ्यावर नाही. कभी कभी कर्मों को दोष, कभी भी कर्मों को दोष नहीं दूंगा. कर्मों के उदय में न जुड़कर निर्जरा निर्जरा को प्राप्त होऊंगा. इसी मार्ग को नहीं अपनाऊंगा तो भी होने योग्य उदय तो घर में भी होंगे ही. यहाँ भी जीव अशरण ही है, हे लक्षात ठेवायचं.
म्हणजे हुबळीत राहिली तरी अशरण आहेस, इथं राहिली तरी बाकी कोणी मला शरण नाही आहे, माझ्यासाठी माझा आत्मा शरण आहे. 4 लोक जवळ असले म्हणून आपलं कल्याण होणार आहे का? उलट मोहात जाणार आपण त्यांच्या. आणि इथं राहिलो तर निर्मोहीची साधना बघून आपल्यावर ते संस्कार होत आहेत आणि तसं निर्मोहतेला आपण प्राप्त होऊ शकतो. जेवढं जास्त शरीराच्या निकट राहणार आहे तेवढं जास्त मोह होणार आहे. म्हणून घरात राहिल्यावर जास्त त्रास देत असतं शरीर, माहिती आहे कसं मामा? मंदिरात गेल्यावर बरं वाटते का घरात बरं वाटते? तुम्ही घरात पण धर्मात असता माहिती आहे मला, चांगली गोष्ट आहे. पण म्हणायचं मंदिरात गेल्यावर आठवतं का आपल्याला शरीरात त्रास व्हायला लागलाय, डोळ्याला कमी दिसायला लागलाय, कानाला कमी ऐकू यायला लागलाय, असं वाटतं का काय मंदिरात गेल्यावर? काय विचार असतात? शांत वाटते का? कारण तिथं तशी शांत स्वभावाची साधना करणारे आहेत ना, वितरागी भगवान आहेत. त्यांनी स्वतः त्या शरीराचा विचार सोडून दिलाय, त्यामुळं मला तसे संस्कार होतात. त्यांच्या सानिध्यात गेल्यावर मी पण अशरीरी आहे, अरिहंत आहे हे भाव होतात. मग ते संस्कार सतत करायचे आहेत हे सांगायचं आहे त्यांना. म्हणून मला माझा आत्माच शरण आहे, अन्य कोणीही शरण नाही. तर आता माता सांगते की मान कशावर कसं विजय मिळवणार ह्याच्यासाठी मातेने पक्ष ठेवलाय बरं का. अनादर को सहना आसान नहीं होता. कोणी येईल तुझ्याजवळ आणि तुझं उगीच मानहानी करेल, काय लई मोठं समजता का स्वतःला? अजून एवढं तर आहे, छोटं तर आहे असं वगैरे कोणी म्हणून तुझी समजा मानहानी करेल, अपमान करेल. मनुष्य गती में मान नहीं होता तो यही मोक्ष होता. मनुष्य गतीत आहेस तर मान कशाची तीव्रता असते, बहुलता असते आणि तुझा अपमान केलेला तुला सहन होणार नाही. हे सगळ्यात मोठं दोष आहे आपल्यामधला. म्हणजे ज्यांनी जाणलं नाही स्वतःला जीव त्यांनी मनुष्य मानले स्वतःला. मग जो मान कशात राहतो तो मनुष्य असतो. म्हणून सांगतायत की तुला मान कशा आहे परवडणार नाही कोणी जर अपमान केलं तर. म्हणून म्हणजे उच्च पदवीवर गेलाय आणि कोणी त्याला नीचा दाखवलं म्हणजे काय तुमचं निंदा केली, अपमान केला असं तर कसं सहन करणार? सांगा कसं सहन करणार? असं होतं बरं का. म्हणजे आम्ही जेव्हा पहिला छोटे होतो, आता जेव्हा आलो किंवा फ्रेशच म्हणायचं संघामध्ये आणि आम्ही कोणाला म्हणलं की असं करू नका असं करा, लय शाणी झाली म्हणणार आम्हाला. काय कारण आपल्याला लय माहीत नसते, आपण फक्त आम्हांचं बघून सांगणार त्यांना असं नको असं करा म्हणल्यावर. मग तिथं होत आहे कधी कधी असं की म्हणून ती माता सांगते की मान कशाचं रोग फार मोठा असतो, तो मानहानीचा दोष तुला सहन होणार नाही. काय करणार सांग? आपल्याला कुठं म्हणलं मा काय म्हणायचं? लय शाणी झाली का असं म्हणतात, किंवा तुला लय यायला लागलं का आता असं म्हणतात. तर कुंद कुंद बालक काय म्हणतात ऐका. समस्त आत्माएं समान है तो कोई छोटा बड़ा दिखाई ही नहीं देता है. म्हणजे मी मोठा मी छोटा कुठं मला काय राहिलं मान, मला त्यांनी मान द्यावा, मी लय मोठा झालो विचारच येणार नाही जेव्हा समोरचा जीव दिसेल. त्यांनी जेव्हा समस्त आत्मा समान पाहिल त्यावेळेस कोण छोटा आणि बडा असं दिसणारच नाही. सगळे ज्ञानी दिसतील, सगळे जीव दिसतील, धर्मी दिसतील, तर भेद नाही राहिला. ज्ञानी मुझे आत्मा देखते हैं, मुझे उनसे कभी शिकायत नहीं होगी. और अज्ञानी मुझे देह उपाधियों से देखेंगे, वैसा ही व्यवहार करेंगे, इसमें अचंबा कौन सा है. अतः उनकी शिकायत का भी अवसर नहीं रहेगा. काय सांगितलं? माझ्या समोर कोणी ज्ञानी आले तर ते मला काय बघतील, त्यांच्याबद्दल ते मला काहीही बघू देत, मला त्यांच्याबद्दल शिकायत नसणार. कारण ते माझ्यापेक्षा महान आहेत आणि ते माझ्यासाठी शरण आहेत, आदर्श आहेत. ते काहीही मला म्हणतील किंवा बोलतील तर मला त्याच्याबद्दल न गिला न शिकवा. पण अज्ञानी माझ्यासमोर येऊन काहीतरी उपाधी लावतील तर ते देहाला लावतील आणि तसा व्यवहार करतील. मी का त्याच्यामध्ये आश्चर्यचकित व्हायचं? त्यांनी मला म्हणले काय, तू मंदबुद्धी आहे किंवा तू खूप लहान आहे, तू काय शाणा झाला का असं काय म्हणले, तर मग आत्म्याचं काय म्हणले? ते आत्म्याला काय बोलले का? सगळं जे काय बोलले ते शरीरालाच बोलले. त्यामुळं मी तर शरीर नाही असं मी कोणाशी म्हणून मला तिथं कोणाशी तक्रार करायचं संधीच राहणार नाही. मी
पर्यायाकडे पाहिलं तर तक्रार होते. नाही येणार कोण, बसा. मुझे आत्मा के सिवाय और कुछ नहीं चाहिए और वह तो सदा मैं हूँ ही. तुझं भजन काय, मैं सदा से रहा आत्मा अब भी हूँ, आत्मा ही रहूंगा न बदलूंगा मैं. बेस्ट. बरोबर तुझंच वाक्य घेतलं त्यांनी. हा? तुझंच वाक्य झालं की ते आमच्यासाठी तुझंच. तू सांगतोय आत्मा आहे तर आत्माच आहे. मुझे आत्मा के सिवाय और कुछ नहीं चाहिए और वह तो सदा मैं हूँ ही. कष्ट तो बाह्य पदार्थों की इच्छा करने पर होते हैं. ख्याति लाभ बाह्य अनुकूलता पाना इस मार्ग में श्रेय ही नहीं है. रुद्धिया सिद्धिया होना मेरी महानता नहीं है. काय कळलं? परपदार्थांची इच्छा केली म्हणजे त्यांनी मला मान द्यावा, त्यांनी मला चांगलं म्हणावं, ही इच्छा नियमाने दुःख देणार आहे तुम्हाला. किंवा त्यांनी मला असं बोलू नये एवढं म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला नियमाने तसं बोलणार भेटणार. मनात पण यायला नकोय. म्हणजे ज्याची दृष्टी तत्वात राहती ना त्याला हे असलं काही सुचणार नाही हो. आणि ज्याला त्याच्यात नाही राहत त्याला हेच विचार येणार आहेत सारखं. उदय येणार, उदय येणार. हा बरोबर. त्या उदयामध्ये असलं वाहत जायचं नाही, हेच शिकायचं. सगळे उदय आपल्याला शाणं बनवणारे असतात, त्यामुळे फक्त शाणं बनायचं आपल्या हातात असते. कष्ट तो बाह्य पदार्थों की इच्छा करने पर उत्पन्न होते है. इच्छा केल्यावर कष्ट होते असं वाटतं का मामा? काय इच्छा आहे? विचार करून अनेक इच्छा सांगू नका. काय इच्छा आहे मावशी? सगळे निरीच्छ बसलेत आपल्या. जर इच्छा केली तर कष्ट आहे एवढं सांगतायत. ख्याति लाभ बाह्य अनुकूलता पाना इस मार्ग में श्रेय नहीं है. म्हणजे तुम्ही या मार्गात आलाय तर माझी ख्याती व्हावी, सगळ्यांनी छान म्हणावं, सगळ्यांच्या मी नजरेत यावं, असले भाव करू नका हे सांगायचंय. म्हणजे ख्यातीच्या नावाने काय म्हणायचं, प्रभावनाच्या नावाने कुठल्याही गोष्टीच्या अपेक्षेत मला महानता मिळावी या भावनेने जर आला तर धर्मच समजला नाही. म्हणून आम्हा काय सांगतात, प्रभावना कशी करायची? जो आत्म्याला जाणतो त्याला तिथं प्रभावना झाली. म्हणजे सरळ आहे ना की मी जेव्हा आत्मा आहे असं जाणलं मामा, तर मला काय भाव झाले, जसं मी आहे तसं सगळे आहेत, त्यामुळं माझं आचरण बदललं, माझी दृष्टी बदलली, माझा व्यवहार बदलला सगळ्यांशी. मग हे बघून आपोआप समोरचा जीव प्रभावित होतो. प्रभावना करायला जावं लागत नाही. म्हणजे मी तुम्हाला पकडून सांगायला लागले असं नाही असं वागा, असं नाही असं ध्यान करा, मामी सगळ्यांशी चांगलं राहावा, असं मी तुम्हाला सांगायला गेलं किती पटणार हो? तुम्ही म्हणणार हे जर असं चांगलं वागतायत तर मला पण असं वागायला पाहिजे. हे सहज प्रभावना. म्हणलं ना मुनींचं अवाक विसर्गम, म्हणजे न बोलता मुनींचं ते मुद्रा, ती चर्याच प्रभावना करणारी असते. मग तिथं मुनी चार गोष्टी बोलतील, ती गोष्ट नंतर. हा का बसली? कुठल्या मुनींवर सोडली होती? 500 कुत्री. यशोधर मुनींच्या गळ्यात साप टाकला ना, त्याच्या आधी हे सगळे प्रयोग केले होते सैनिकांनी. काय सगळी अशी पिसाळलेली जंगली कुत्री भुकेलेली असलेली सोडली त्या मुनींच्या अंगावर पूजा. आणि मग ते मुनी काय करत होते सांग? त्या मुनींना असं नाही वाटलं की आता काय करतील मला, बसा मा. त्यामुळं तिथं ती कुत्री आपोआप शांत झाली. असं फील्ड असतं ना एक, ते मॅग्नेटिक फील्ड. त्यांच्या त्या प्रभावनेचं काय, त्यांच्या साधनेचा प्रताप असा की जवळ आलेली ती सगळी क्रोधी कुत्रे सगळे शांत होऊन गेले. तसं म्हणायचंय की तुम्ही तुमच्यामध्ये साधना करा, तुमच्याकडे पाहून अन्य जीव सहज प्रभावित होणार. म्हणून तर पूर्वी काय असायचं, ते मुनींचे संघ जायचे रस्त्यावरनं. किती मुनी होते माग मामा? 12,000 मुनी, 24,000 मुनी कसे जात असतील सांगा रस्त्यावरनं?
संघाच्या संघ असं बघून बघून विरक्त व्हायची लोक. हे मुनी होऊ शकतात मी का नाही असं त्यांच्यात ऍड व्हायचे सगळे. आपल्याकडं राम राम तुम्ही चाललाय तुमच्या मार्गाने, तुम्ही जावा, आम्ही आमच्या मार्गाने, असं होतंय. म्हणून सांगायचं तिथं तिकडून या भाभी, बाहेरून या इकडं, बाहेर जावा पूर्ण. काय म्हणले मी? हा, म्हणजे त्यांची चर्या बघून सहज प्रभावित होतो जीव. मग इथंच ह्यालाच प्रभावना म्हणायचं. अजून काय वेगळी प्रभावना असते? म्हणजे ते कनक शांतीची गोष्ट सांगतात आम्हा नेहमी. किती लहान तो मुलगा, त्यांनी स्वतःची साधना अशी केली, जाऊन मौन घेऊन ध्यानाला उभा राहायचे मामा जंगलात. किती 10-11 वर्षाचे मुनी. आणि मग यायचे ते चर्येला जायचे, परत संघामध्ये काय शिकलं तर नाही तर पुन्हा जाऊन ध्यानाला उभा राहायचे. आणि असं करत तुम्हालाच ठेवलं. काय झालं? त्याच्यामुळं अनेक जण त्यांना बघून की एवढ्या लहान वयामध्ये दीक्षित होऊ शकतात, आपण का नाही? एवढ्या विचारांनी अनेक जणांना वैराग्य यायचं, लाज वाटायची स्वतःची की आपण अजून मोही आहे, घरात आहे. अनेक जणांनी संघामध्ये प्रवेश केला. तुम्ही काही येतच नाही आमच्याकडं मामा, असं अनेक जण त्या संघामध्ये भरती व्हायचे हो. मग तुम्ही काय येत नाही म्हणाले. मी येतो म्हणा की, विचार करतात मामा. हा, तर म्हणायचं ख्याती लाभ बाह्य अनुकूलता पाना, इस मार्ग में श्रेय नहीं है, रुद्धिया सिद्धिया होना मेरी महानता नहीं है. मला फार मोठ्या रुद्धी प्राप्त झाल्या वगैरे मला याची अपेक्षाच नाही. काय चाललंय आमचं? कुंद बालक आहेत आणि ते त्यांच्या माता पितासमोर परमिशन विचारायला आले, मला दीक्षा घ्यायची आहे, मला अनुमती द्या. तर आई वडील काय म्हणतायत? मत जाओ बनवास ओ बेटा हट तजो. मग त्यावेळेस बालक काय म्हणतायत? जाने दो वनवास ओ माता मोह तजो. म्हणजे मी काय चुकीच्या मार्गाला जातोय असं नाही आहे, घाबरू नका. काय करतोय मी तर माझ्यासाठी असणारे श्री गुरु एवढे शरण आहेत किंवा ते माझा उद्धार करणार आहेत, ते मला माझा आत्मा दाखवणारे आहेत, कल्याणच होणार आहे. तुम्ही त्याच्याबद्दल निश्चिंत राहावा असं. पण माता पिता त्याला सगळ्या कंडिशन्सचं ओळख करून देत आहेत. अनेक कंडिशन्स तुझ्यावर येऊ शकतात. दीक्षा म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही आहे. 4 दिवस गेला आणि परत घरी आला असं होणार नाही आहे. आजीवनपर्यंत तुला कसं होणार त्याचं निर्वहन, ह्याच्यासाठी. मग मान कशाचं विजय कसा मिळवणार तू, ह्याच्यासाठी ती सांगतेय की तुझं कोणी अपमान केला तर तुला सहन होणार नाही. मग त्यावेळेस तिथं उत्तर दिलं बालकांनी. काय सांगितलं? मला सगळे समान दिसताय, तर कोण महान कोण लहान? मग मला येऊन कोणी काय म्हणलं तर मी त्याला ज्ञानी समजेल, आणि कोणी अज्ञानी येऊन बोलला तर त्याच्याविषयी मी असा विचार करेन की त्यांनी शरीराला बोललंय, मला कुठं काय बोललंय. मग मी कशाला मानी होईन? त्यामुळं मला त्याच्याबद्दल काही तक्रार राहणार नाही आणि मला ख्याती आदींची अपेक्षा नाही आहे, असं त्यांनी सगळे आपलं उत्तर देत आहेत. कुंद बालक. अतः दूसरों को इससे बड़ा एवं इनके अभाव में इनसे छोटा अनुभव नहीं करूँगा. जे काही रुद्धी सिद्धी प्राप्त असतील, समजा मुनी असतील संघामध्ये अनेक, त्यातले काही रुद्धीधारी असतील, काही माझ्यासारखे अल्पबुद्धीवाले वगैरे असतील, नवदीक्षित असतील. मग ते महान मी लहान असं सुद्धा भेद राहणार नाही मला. किंवा कोणी येऊन माझ्यासमोर असं म्हणतील की तू तर लहान आहे असं वगैरे त्यांच्यासोबत, तरी पण मला तिथं तसा काय गैरभाव येणार नाही. दूसरों को बड़ा और इनके अभाव में इनसे छोटा अनुभव नहीं करूँगा. म्हणजे मला का नाही होत आहेत प्राप्त, मला पण व्हायला पाहिजे असले पण मी विचार करणार नाही. त्यांना झाले, मला का नाही झाले. काय रुद्धी मिळाल्या म्हणून लय मोठा झाला असं नाही आहे. म्हणून आम्ही रुद्धीच्या वेळेस काय घेतलं होतं प्रकरण की कोणाला होती रुद्धी? रुद्धीधारी मुनी कोण माहित आहेत? माहिती आहे? विष्णुकुमार मुनी. मग सांग, विष्णुकुमार मुनी मोठे का शिवभूती मुनी मोठे? शिवभूती मुनींना कुठली रुद्धी होती? कुठलीच नाही. ज्ञान सुद्धा नव्हतं, अल्पज्ञान इतकं होतं छोटं, पण मोक्षाला गेले का नाही? आणि विष्णुकुमार मुनी कुठे गेले? ते सुद्धा मोक्षाला गेले. मग कोण लहान राहिलं आणि कोण महान झालं?
रुद्धींचा मोक्षमार्गात काहीही रोल नसतो. त्या फक्त उपलब्धी आहेत त्यांना प्राप्त झालेल्या, त्याला आम्ही बाय प्रोडक्ट म्हणतो. म्हणजे किती असतात हो? हा गणपताला 63 असतात का 64 असतात? 63 एक केवल ज्ञान सोडून बाकी सगळ्या रुद्धी असतात गणधरांना. पण प्राप्त होतीच की मग. परत प्राप्त होती त्यावेळेस केवल ज्ञान प्राप्त झालं. बरोबर. हम्म 63च असतात. हा गणधरांना असतील तर मॅक्झिमम 63 रुद्धी असतात. मनपरिज्ञान ही शेवटची घ्यायची, त्याच्यानंतर तर केवल ज्ञानच होत आहे. त्यावेळेस तर त्या रुद्धींचा काही रोलच नाही आहे पुढं. म्हणून कोणी रुद्धीधारी म्हणजे महान आणि न रुद्धी असणारे, अल्पक्षम असणारे लहान असं काही नाही आहे. फिर मेरा कोई अपमान कैसे कर सकेगा. मला जर असा भेदच राहिला नाही, मी जर तसा अनुभवच करत नसेल तर मला कोण अपमानित करू शकणार आहे. मला त्याचा अपमानाचं काही वाटणार नाही. पर के बल अर्थात शुभाशुभ एवं संयोग तो छोड़ो, शुद्ध पर्याय के बल पर भी छोटा बडा अनुभवना मान कशाय है. छान सांगितलं. काय परत वाचू. दिसतंय का मला? दिसायचं का बसा की. मला दिसायचं का बसा. पर के बल अर्थात शुभ अशुभ एवं संयोग तो छोड़ो, शुद्ध पर्याय के बल पर भी छोटा बडा अनुभवना मान कशाय है. काय कळलं सांग. लहान मोठं समजले, मोठं. बाकीच्या गोष्टी मिळाल्या नाही मिळाल्या त्याच्यावरनं तुम्ही लहान महान म्हणाल ती गोष्ट तर वेगळी, पण शुद्ध पर्यायाच्या बळावर सुद्धा कोणी लहान मोठं नाही आहे. म्हणजे शुद्ध पर्यायाच्या बळावर म्हणजे काय म्हणायचंय. शुद्ध पर्याय जरी झाली तरी पण ते निघून शुद्ध पर्यायीच आहेत सगळे. शुद्ध पर्याय नाही आहेत का? सगळे भावलिंगी संत आहेत. नवीन नवीन शुद्ध पर्याय होते. मग त्याचं काय मान कशा आहे. हा मान कशाबद्दल सांगतायत ना. सांगा काय सांगितलं. शुद्ध पर्याय के बल पर भी छोटा बडा अनुभव ना मान कशा आहे. म्हणजे खूप दिवस झाले दीक्षा हा खूप दृढता आहे त्यांची, खूप ध्यान करतायत, खूप बळ आहे त्यांचं ध्यानाचं. ह्याच्यावर पण नाही आहे. बस ध्यानाची एक मला अनुभूती झाली ना तर ती पर्याय सुद्धा तेवढीच शक्ती ठेवती की ती केवळ ज्ञान प्रकट करू शकेल. म्हणून सांगतायत की शुद्ध पर्यायाच्या बळावर सुद्धा मी लहान किंवा महान नाही. मैं तो सदा अकेला पूरा हूँ, स्वयं में तृप्त जीव को विश्व की कोई भी ताकत दुखी नहीं कर सकती. काय म्हणलं. कुठलीही ताकद जगातली दुःखी करू शकत नाही कोणाला. स्वयं तृप्त असणाऱ्या जीवाला. म्हणून काल आम्ही पूजाला गोष्ट सांगितली होती अंजनाची. सांग ती दुःखी झाली का नाही झाली दुःखी. कोण अंजना ऐकली ना काल. का दुःखी नाही झाली सांग. दुःखी व्हायचं का काय प्रसंग होता अंजनावर. नवरा नव्हता, अजून घर नव्हतं, गर्भवती होती. तशा अवस्थेमध्ये निराधार बेघर आणि जाऊन कुठं पडली ती या सिंहाच्या गुफेत. काय दुःखाची कारणं कमी होती का बाहेर. पण ती दुःखी का नाही झाली. कोण करू शकलं तिला दुःखी. म्हणजे बाहेर कुठलीही परिस्थिती, कुठलाही संयोग, कुठलेही परपदार्थ तुम्हाला दुःखी करू शकत. गोष्टीत नाही शिकायचं आहे आपल्याला, प्रॅक्टिकली अनुभवायचं आहे. त्यांनी ते प्रॅक्टिकली घेतलं अंगावर कुंद कुंद बालकाने की मला बाहेर दुःखी कोणी करू शकत नाही. तर मग कसलं मान कशाय करून उपयोग आहे. म्हणून मला तो मान कशाय सुद्धा ढाळू शकत नाही माझ्या साधनेपासून. एवढं आपल्याला दृढ राहायचं आहे. म्हणून मला कोण दुःखी करणार बोल की. आपल्याला वाटतंय अनेक अशा परिस्थिती येतील किंवा अनेक प्राणी पक्षी येतील जे मला दुःखी करतील. नवऱ्याच्या घरी गेलं की दुःख असेल, नाहीतर माहेरी दुःख आणि सासरी सुख. कसं उलट का कसं असतंय. म्हणजे कोणी बाहेरचा संयोग द्रव्य क्षेत्र कालभाव मला दुःखी करू शकत नाही. कुठं दुःख आहे हो आणि सुख कुठं आहे. पोरीकडे आल्यावर सुख, अतिसुख. म्हणजे ते सुखाचं कारण नाही, साधन नाही. म्हणून तो मातेला सांगतोय काय. ओ माता मोहत जो जाने दो वनवास, ओ माता मोहत जो.
मग आता ती माया कषायावर कसं विजय मिळवायचं सांगतेय. 4 कषाय माहिती आहेत? बोल. क्रोध माहिती आहेत की? क्रोध, मान, माया आणि लोभ. सांग. बोल बोल. क्रोध, मान, माया, लोभ हे 4 कषाय असतात. क्रोध म्हणजे परिचित आहे. मान म्हणजे अहंकार. माया म्हणजे कपट, छल, काहीतरी फसवेगिरी करणं, हे माया कषाय. आणि लोभ म्हणजे मामा, लोभ कषाय म्हणजे काय? हा, तृष्णा म्हणा, आसक्ती म्हणा, अजून हवं, हाव म्हणा, ह्याला म्हणायचं लोभ कषाय. तर त्या 4 कषायांना जिंकणारा तोच मुनी होतो. ह्याच्यासाठी माता त्या लहान बालकाला समजावून सांगतेय की माया कषाय पण जबरदस्त असते, त्याला तू कसं जिंकणार. ती माता सांगतेय. अच्छा दिखने का भाव मायाचारी का जनक है. काय किती मोठं सांगितलं, कळलं का काय म्हणायचंय. म्हणून तर म्हणलं जातं स्त्री काय मायाचारी करणारी असते. स्त्रीचं लक्षणच केलं मायाचारी जी करते ती स्त्री. का? कारण स्त्रीला हे भाव असतात की सुंदर दिसावं. कोणाला नसतात? कोणाला नाहीत. आरशात बघणाऱ्या सगळ्याला वाटतं की मी सुंदर असावं, म्हणून आरसा कुठे ठेवायचा? जिथं फिरतो तिथं सगळीकडे आरसा घेऊन फिरतात भाभीजी. म्हणून आरशात बघायचे भाव नाही राहत. जेव्हा म्हणजे काय तर झालं होतं, आम्हाच्या डोळ्यात काय तर गेलं तर बहुतेक असं काय, आणि आम्हाला बघा म्हणल्या. मग आम्ही बघितलं काय नाही म्हणल्यावर त्यांना पटेना, काहीतरी टोचते असं काय. मग आम्ही म्हणलं आरसा दाखव. म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी सुद्धा आरसा वापरणार, काय गरज नाही ना त्याची. आरशात बघणाऱ्या जीवाला हे भाव राहणार की मी सुंदर दिसावं, कशी दिसते वगैरे. अच्छा दिखने का भाव मायाचारी का जनक है. समस्त आचरण करना सरल है, परंतु श्री गुरु से दोषों का निवेदन करना, पक्षपात होने पर भी माया का सहारा न लेना, भूख प्यास को सहना, परंतु अयोग्य उपाय न करना. माता सांगते बरं का सगळं हे त्याला, मुलाला. काय सांगितलं? सगळं आचरण सरळ कर. सगळं आचरण करणं सरळ आहे, पण गुरूंना दोषाचं निवेदन करणं महा अवघड आहे. म्हणजे तू कुठं कुठं मायाचारी करशील ह्याच्यासाठी सांगतेय माता. कळलं का काय सांगायचंय? तू जेव्हा काहीतरी दोष तुझे व्यक्त करायला जाशील तर कपट करशील की नको सांगायला. किंवा एवढं मोठं सांगितल्यावर काय म्हणतील गुरु, किंवा मोठं दंड दिले तर. म्हणून तू काय करशील, त्या दोषाला वेगळं रूप देणार, छोटं सांगणार, किंवा सांगणारच नाही. ह्याला सगळ्याला कपट म्हणायचं, छल म्हणायचं. मग गुरूंशी दोषाचं निवेदन करताना मायाचारी करू शकतोस. दुसरं, पक्षपात होने पर भी माया का सहारा न लेना. म्हणजे पक्षपात झाल्यावर पण म्हणजे संघात अनेक मुनी आहेत. एखाद्या मुनींकडे बघून गुरु काय त्याच्याबद्दल वात्सल्याने करुणेने काय बोलले, तुमच्याकडे नाही बोलले, तुम्हाला काय वाटलं लगेच? पक्षपात करतात, भेदभाव करतात. हे भाव पण येऊ देऊ नकोस, तिथं मायाचारी होणार तुझ्याकडून. म्हणजे आपण गुरूंना आरोप लावणार की गुरु मायाचारी करतात. मग असे भाव तुला येऊ देऊ नकोस. भूक प्यास को सहना, परंतु अयोग्य उपाय न करना. म्हणजे काय सांग, कशासाठी सांगितलं मायाचारी मध्ये हे? ना 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 ना, मायाचारीला जिंकायचं आहे ना तुला. भूक प्यास को सहना, परंतु अयोग्य उपाय न करना. कोण पकडणार? अयोग्य काय खाऊ ना 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 मा पकडा. काय पकडा? सगळं काय सांगायचं याच्यातनं मामा? आपल्याला काय सहन होत नाही ना. लपून छपून काय खाऊ नको. बरोबर. अजून बरोबर बोलले मामा. लपून छपून काय खाऊ नको. अजून सांगा. अजून प्रज्वल. नाही 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 नाही. भूक प्यास को सहना, परंतु अयोग्य उपाय न करना. म्हणजे नाही. बरं ठीक आहे, ते पण मर्यादेच्या बाहेरचं नाही, ते पण. अजून अंतराय आली तर
हातात केस आला हातात घेऊन हातात आहार घेतात मुनी बरं का, असं ताटात वगैरे खात नसतात, उभा राहून हातात आहार घेतात. मग हातामध्ये समजा एवढासा केस आला मामा, कोणाला दिसलाच नाही, काय करायचं, हात धुवून टाकायचा आणि खायचं परत. असं करणं ही मायाचारी आहे. किंवा काय दिसलं नाही दिसलं तर नसेल म्हणून आहार तसाच ग्रहण करणं ही पण मायाचारी झाली. म्हणजे श्रावक करते ती मायाचारी लगी वेगळी. मग तू मायाचारी करायचं नाही हे सांगायचं त्यांना. तू जर मुनी झालास तर तिथं भूक प्यास को सहना परंतु अयोग्य उपाय न करना. काय उपाय आहे त्याचं? असं झालं महाराजजींना, विरसागर महाराजजींना सोलापूरमध्ये 5 दिवस सलग अंतराय होती. अंतराय म्हणजे काय, आहार जात नाही पोटात, म्हणजे आहार घ्यायला उभारले आणि काहीतरी निघालं, काहीतरी पडलं, असं 1-2 दिवस नाही, एकाच वेळी आहार ग्रहण करतात मुनी. आम्हांसारखं बघितली आहेस तू. त्याच वेळी पाणी, काय खायचं प्यायचं सगळं त्याच वेळी. अंतराय आली तर पाणी सुद्धा पिणार नाहीत, नंतर फक्त चूळ भरून बसतात खाली. तर असं त्यांना सलग 5 दिवस आहार गेला नाही पोटामध्ये. सांगा मायाचारी काय करू शकत होते? माताजी होत्या त्यावेळेस आहार द्यायला समोर. तर माताजींनी इतकं मोठा रोल केला होता त्या दिवशी. म्हणल्या सगळ्यांना त्यांनी सांगितलं की पहिला आहार व्यवस्थित सुरू होऊ दे, तोपर्यंत गडबड करायची नाही. कारण काय करणार, सगळे द्यायला म्हणून धडपडणार, काहीतरी पडणार, काहीतरी चुकीचा आहार दिला जाणार, काहीतरी केस निघणार. त्यामुळं विवेकी लागतो श्रावक, ह्याच्यासाठी सांगितलं त्यांनी. आणि त्यामुळं तिथं मग आहार इथं व्यवस्थित झाला महाराजांचा. उभारायची शक्ती राहील ना, 5 दिवस श्रेष्ठ आहे होय. आणि आहार घ्यायचा तर उभारून घ्यायचा होता. मग किती समोरचा श्रावक हुशार पाहिजे, सावधान पाहिजे, विवेकी पाहिजे, काय द्यायला पाहिजे, कसं खायला पाहिजे, काय त्यांना पचेल, काय शक्ती देईल पायाला वगैरे असं. मग म्हणजे म्हणायचंय तुम्ही मायाचारी तिथं करण्याचा जास्त चान्स असतो. भूक प्यास सहन होत नसती मनुष्याला, म्हणून रात्र असू दे अपरात्र असू दे, भूक लागली की काय करायचं असतं, बिस्किट खायचं, काय ते खजूर खायचं. म्हणून दिवसा भरपूर खाऊन घ्या, रात्री भूक लागत नसती. आपण सूचना करायची शरीराला तर कधी नाही लागत. आणि आपणच असं सांगितलं तर मग आमची दुधाची वेळ झाली आहे, मग दूध घ्यायचं असतंय, नाही घेतलं तर आता घेतलंच नाही. स्वतः मेंटली आपण त्या शरीराला प्रिपेअर करतो. आणि ज्या दिवशी नाही खायचं त्या दिवशी उपास करायचा आहे हे ठरवल्यावर उपासाच्या दिवशी त्रास होतो का मग? आणि मग दुसऱ्या दिवशी सांग, त्या दुसऱ्या दिवशीला ते हॅमरिंग असते ना, आज उपास केले उद्या सगळे लवकर घ्यायचंय. आणि नाही घ्यायचं झालं तर लवकर किती ते शरीराच्या निमित्तात नुसतं ग्लान होऊन गेलेला असतो. म्हणजे म्हणायचंय लोकांबद्दल पण व्यसन, आपल्याबद्दल पण बरोबर, कोण आम्हाला दिलंच नाही लवकर, आमच्याकडे बघतच नाहीत, असलंच दिलं वगैरे, असे भाव होतात. म्हणजे भूक प्यास सगळ्यात जास्त लवकर विचलित करते, क्रोधी करते जीवाला. म्हणून त्याच्या निमित्तात तू मायाचारी करू नको हे सांगायचंय मातेला. किती शाणी माता असते बघा, असं स्थिर करणारी माता पाहिजे. नाही तर चला लग्न करून देतो तुमचं, लगेच अशी माता आहे आपली. केले का संस्कार असे मुलीवर? पहिला धर्म कर, काय दीक्षा घे, ब्रह्मचर्य घे, किती सांगितलं सांगा. कुठलं काय, शाळा संपली की घातलं गळ्यात लगेच. मग कुठं चान्स आहे तिथं त्यांना विचार करायला. भूक प्यास को सहना परंतु, आता एवढ्यामध्ये सगळं समजून घ्या. अयोग्य उपाय न करना. सगळ्या गोष्टी, तुला थंडी वाजली तर मुनी दिगंबर असतात, त्यांच्या अंगावर वस्त्र नाही, किती पांघरून घेऊन झोपणार सांग थंडी वाजायला लागल्यावर? मुनिराज रग पाहिजे, बेडशीट पाहिजे, गरम पाहिजे, अजून एक पाहिजे का? मावशीला म्हणले हो का, एकच बास होत नाही, घे अजून एक. म्हणजे आपण किती प्रोटेक्ट करतोय शरीराला. आणि मग त्यांना काय हो, थंडी वाजल्यावर ते काय करतायत, तयार करतायत उलट शरीराला आपण आतल्या प्रतिकार शक्तीने. जसं पशु पक्षी काय करतायत बाहेर, थंडी वाजल्यावर ते काय करतात हो, आपल्याला घर आहे बंदिस्त करून गरम करू शकतो, गरम राहू शकतो, पण ते काय करतात, म्हणजे ते स्वतः तयार करतात तशी शक्ती शरीरातनं. म्हणून तर त्यांची स्किन वगैरे तशी काय म्हणायचं, रेजिस्टंट असते त्या थंडी, हवा, वारा, पाऊसला वगैरे.
मग तसं आपण पण करू शकतो, नाही असं नाही. आपण त्याला उलट दुर्बळ बनवतो जेव्हा आपण त्याला झाकतो, त्याला गरम करतो. प्रतिकार कमी झाला ना तिथं मग. चला जाऊ देत. तर मला म्हणायचंय काय, अयोग्य उपाय न करणा. एवढ्या उपलक्षणात्मक मध्ये सगळं समजून घ्या. कुठल्याही गोष्टीसाठी म्हणून अयोग्य उपाय करू नकोस. मग असं आम्ही बघितलं मा हा. MP UP कडे असतात महाराज अम्मा, आणि तिथं जास्त थंडी असते. हो ना. तर ते रूम हीटरनी हीट करतात गरम. आणि मग तिथे राहतात. करायचं का नाही? आता तर श्रावक करत असत तर करू देत त्याला काय. काय ते स्वतः करतात काय? स्वतः कशाला करतील? पण अशा ठिकाणी करायचं का आणि राहायचं का त्यागिनी? मग कशाला परिसहज आहे म्हणायचं? साधं तुम्ही सांगताय त्या भीमाच्या जीवानी बाजूला शेगडी पेटवली तर दोष झाला म्हणून. मग म्हणजे आम्ही असा उपाय केला होता हो, त्यावेळी सामान्य आम्हाला चांगलं झापलं होतं. म्हणजे तेव्हा थंडी सहन होत नव्हती, फारच थंडी पडलेली अशी. आणि आम्ही आपलं काय केलं, हीटर लावून ठेवलं होतं आणि काढलं त्याला. म्हणजे रात्र व्हायच्या आधीच आम्हाला सगळं करून घेणार काय असेल ते. मग आम्ही दिवसा ते हीटर लावून सगळं खोली गरम करून घेतली आणि नंतर हीटर काढून टाकला. आम्हा म्हटले मी त्या खोलीत जाणारच नाही. म्हणजे असं तुम्ही काय केलं, वातावरणाच्या विरुद्ध केलं ना सगळं. त्याला तुम्ही बाजा आणायला हा लागला. हा. हो की नाही? म्हणजे हिंसा आहे ते पण उपकरण. आणि त्यांनी ते शरीराचा मोह सोडायसाठी दीक्षा घेतली आणि तुम्ही काय केलं परत त्याला. म्हणजे जे हिंसेचं साधन आहे त्याच्याद्वारे तर असं काय करणं योग्य नाही असं. बरं चला. तर म्हणून सांगायचं की भूख प्यास को सहना तो सहना परंतु अयोग्य उपाय न करना. अज्ञानी रहना परंतु किसी के ज्ञान में विघ्न न डालना. सांग मायाचारी कशी? खूप ज्ञानी असतील तर काय तर विघ्न झालं म्हणजे मायाचारी कशी? नाहीतर त्यांच्या ज्ञानाला घासणं, त्याच्याबद्दल प्रगती त्यांच्या करणं. ज्ञानाला खोटं ठरवणं. खोटं. म्हणजे माझं खोटं आहे हे मला माहिती आहे, तरी सुद्धा मी काय केलं, तुम्ही ज्ञानी असताना तुमच्या ज्ञानाला खोटं पाडायचा प्रयत्न केला, छल केला. म्हणून सांगतायत की अज्ञानी राहा चालतंय, पण ज्ञानींना कुठल्याही रीतीने विघ्न करू नकोस. यह सब आसान नाही है. म्हणून बाळा काय कर, घरात राहा, मजेत राहा असं माता सांगतीये. म्हणजे दीक्षा घेऊ नकोस. धर्म करणं सोपं आहे का अवघड आहे? बोल बोल, आज बोलून घेऊन बसली आहे, तुलाच धरणार आहे. धर्म करणं सोपं आहे का अवघड आहे? लग्न करणं सोपं आहे का अवघड आहे? सांग, जाऊ दे. प्रज्वल, अवघड आहे. धर्म करणं सोपं आहे का अवघड आहे? तू म्हण अवघड आहे आता. ज्याचं लग्न ठरलंय ते धर्म अवघड म्हणताय आणि ज्याला धर्म करायचं त्यांनी लग्न अवघड म्हणताय. निर्णय करायचा आपल्या ज्ञानामध्ये. जो आत्म्याच्या जवळ राहणार त्याला कुठलीही पर्याय येऊ दे बहिरंगामध्ये, न सोपं ना अवघड. मग त्याला माता समजवली की बेटा हट तजो मत जाओ वनवास, ओ बेटा हट तजो. मग कुंद कुंद सांगतायत काय, जिन्हें दोष प्रिय होते हैं वे ही अपने भगवान को आच्छादित करते हैं. मायाचारी करणं म्हणजे झाकणं ना. मग कोण झाकतं, कोणाला झाकण्याचे भाव होतात? जिने दोष प्रिय होते हैं, तोच झाकायचा प्रयत्न करतो. त्याला माहिती आहे की मी दोष केलेत, तर ते कसं झाकायचं ह्याचा उपाय पण शोधत असतो. म्हणून सांगतायत त्याला भगवान आत्म्याचा परिचय नाहीये तर तो त्याला झाकायचा प्रयत्न करतो. मैं तो समस्त दोषों को रोगीवत मिटाना चाहता हूँ. मग मी झाकून झाकून त्याला वाढवायचंय का मला ते रोग? मी तर सगळ्या दोषांना नष्ट करून निर्दोष बनणार आहे. त्यामुळे मी मायाचारी करणार नाही हे सांगायचं त्यांना. माँ जिनका भव का किनारा निकट नहीं आता है वे ही स्वयं को स्वयं के ज्ञान से छलते हैं. किती चांगलं सांगितलं. काय कळलं मामी सांगा? ज्यांना अजून भरपूर फिरायचंय संसारामध्ये तेच छल करतात. म्हणजे काय छल केलं सांगा? साधे साधे छल करतो आपण दिवसभरामध्ये. सांगा काय करता? मा काय छल करता?
काय शरीरानं मागितलं की द्यायचं काय पाहिजे की. बर. किंवा थंडी वाजली तर पांघरून घे ना. बर. शरीराचं जे मागल ते करणं पुरवणं हे छंद नाही. बर. स्वतःला शरीर मांडलं ना. पंचेंद्रियाची दिशा. बर. तुम्ही चांगलं चांगलं सांगाल, मला छल पाहिजे हो. छल करता कसं करता? दुकानात चलच करतो. दुकानात बसलं की छलच असतं, दुकान छलाच असतं काम एक. बरोबर. घरात मुलाला चोरून खाऊ घालायचं हा? पुन्हा करून द्यायचं नाही. हा, आपल्या मुलाला चांगलं द्यायचं, जावेच्या मुलाला कमी द्यायचं किंवा निकृष्ट द्यायचं असं वगैरे. जाऊ देत, काम काम करणारे असतात घरामध्ये, काय करता हो? सगळ्यात मोठा छल तिथं असतो. आपण जे खातो ते देतो का कामगारांना? ते राहिलं. काय करतो? चिरोंजाबाईंनी काय केलं माहितीये का? माहितीये का? ते निघाले होते यात्रेला आणि ते एका टांग्यात बसून निघाले आणि दुसरा टांगा त्यांच्यासोबत होता. आणि काय झालं की ह्यांचं स्पीड बघून त्या दुसऱ्या टांगेवाल्यांनी स्पीड वाढवला आणि रेस केल्यासारखं करत तो पुढं पुढं घालवायला लागला गाडी. मग एके ठिकाणी जेवायची वेळ झाली तर दोघं पण थांबले आणि मग चिरोंजाबाईंनी सगळं जेवायचं सामान जे आणलं होतं ना स्वतः जेवायला बसल्या आणि घरातल्या खव्यात केलेले पेढे होते त्यांच्याजवळ, ते त्यांनी खाल्ले आणि त्या घोड्यावाल्याला टांगेवाल्याला पण दिले खायला. हे बघितलं दुसऱ्या टांगेवाल्यानी बरं का, काय खायला ह्यांनी चांगलं चांगलं आपण जे खातो ते सगळं त्यांना दिलं, त्याला दिलं जेवायला बसल्यावर म्हणून. आणि बघितल्यावर पुन्हा त्यांचा प्रवास सुरू झाल्यावर तो टांगेवाला पुढं जाईना दुसरा. मग त्याला विचारलं काय झालं रे, गाडी हाक ना पुढं त्यांच्यापेक्षा. मग त्यांनी काय सांगितलं, तुम्ही कुठं मला पेढे दिले. म्हणजे तिने जसं आपल्यासाठी तसं सगळ्यासाठी हे त्यांचे भाव. जसं घरामध्ये पण त्यांचं म्हणलं ना बांगडी हरवली होती नाही का, सोन्याची बांगडी हरवली होती आणि चिरोंजाबाईंची. चिरोंजाबाई म्हणजे कोण? वर्णिजींच्या मानलेल्या माता. त्यांच्याजवळ वर्णिजी मोठे झाले, म्हणजे जे शास्त्र वगैरे लिहिलेले मनोहर वर्णिका काय जिनेंद्र वर्णी कोण होते? सहजानंद वर्णी, कुठले तरी वर्णी आहेत नाही लक्षात. चिरोंजाबाई जिनेंद्र वर्णी आणि सिद्धांत वर्णी वेगवेगळे वर्णीच आहेत हो. वेगवेगळे आहेत दोघं पण. बरं समजून घ्या, त्यांची धर्ममाता होती ते. तर त्यांनी त्यांचं पालन पोषण त्यांच्यावर सगळे धर्मसंस्कार केलेले. तर त्यांच्या घरात त्यांची बांगडी हरवली होती आणि त्यांनी शोधली, मिळाली नाही मामा. मग त्यांनी आपलं सांगून ठेवलं, असं आळ नाही घातला कोणावर की तू घेतलीस. घरात काम करणारे होते अनेक जण, मग त्यांना फक्त सांगितलं की बांगडी हरवली एवढंच. आणि त्या सगळ्या पण इतक्या प्रामाणिक होत्या की जे असेल ते तसं साधं कागद पडलं तरी विचारून टाकायच्या बाहेर, कुठं इकडं तिकडं मिसप्लेस होऊ देत नव्हते. आणि एक दिवस दिवाळीचं सण म्हणल्यावर सगळं आवराआवरी करताना त्यांना त्या कपाटाच्या खाली कोपऱ्यात कुठंतरी मिळाली ती बांगडी. आणि मग ती बांगडी त्या मोलकरणींनी काढली तिथनं. तर ते त्यावेळेस चिरोंजाबाई नव्हत्या घरी, त्या मंदिरात गेल्या होत्या. तर ह्यांनी आणून ती वर ठेवली आणि सांगितलं की ही तुमची बांगडी म्हणून आल्यावर. मग इतकं प्रामाणिक कसं काय व्यवहार करू शकतात? तर त्यावेळेस सांगितलं घरात जेवढं सगळं बनवलं होतं ना दिवाळीचं सगळं सामान त्यांनी तिला दिलं होतं. आपण जे खाल्लं आपण जे केलं ना ते सगळं तिला दिलं होतं. मग त्यांना एवढं प्रामाणिकता कशी येते आपल्याबद्दल वागण्याची? आपला व्यवहार जसा असतो तसा व्यवहार. त्यामध्ये त्यांची पण त्यांची भावना. हा, म्हणून आपण हीनतेचे भाव करतो त्यांच्याविषयी, त्यांना निकृष्ट देतो. तशीच दृष्टी राहते तुमच्याकडे पाहण्याची. त्यांची नाही तुमची कुवत कळते जेव्हा आपण त्यांना काय देतो त्यावेळेस. म्हणजे दाता कसा असतो हे त्या दानावरून कळतं. आपण काय दान करतो, किती करतो त्याच्यावर. म्हणजे भेद करू नका असं सांगायचंय. बुद्धी कशी बदलली बघा की. मैं तो समस्त दोषों को रोगीवत मिटाना चाहता हूँ, माँ जिनका भव का किनारा निकट नहीं आता वे ही स्वयं को स्वयं से छलते हैं. ह्याच्यासाठी सांगायचं होतं. मी छल करतोय म्हणजे समजून घ्या मला अजून भरपूर परिवर्तन करायची आहेत. म्हणून कधीही कुठली गोष्ट अंतरंगामध्ये ठेवू नका, झाकू नका. सासूबाईंना समजलं तर काय होईल, सासऱ्यांना समजलं तर काय होईल, असं वाटलं तर सुनबाईला समजलं हरवलंय काय तर समजा काहीतरी अंगठी हरवली हिऱ्याची तुमची, मामी काय करणार? समजलं पोराला तर पोरग बडवेल, मामा
समजा आपली काय वस्तू, किमती वस्तू हरवली आणि तुम्हाला घरात सांगायचं आहे, कसं सांगणार? जो जो आता है वो अपना नहीं. हा, असल्या ठिकाणी धर्म लावता होय. पहिलं वाक्य त्यांचं असं होतं. जे जातं ते आपलं नसतंय म्हणे. घालता कशाला मग अंगावर म्हणतात घरातले. ठीक आहे, तर काय सांगायचंय म्हणून की ज्याला छल करण्याचे भाव आहेत त्याचं समजून घ्या, अजून भरपूर परिवर्तन बाकी आहे. म्हणून मला माझं परिवर्तन वाढवायचं नाही, मला छल करायचा नाही. आहा, दोषों के होने का अचंभा नहीं है. म्हणजे माझ्याकडनं दोष होणार नाहीत असं नाही आहे, होतील, परंतु केवल ज्ञान को कैसे ठुकराऊंगा. मला पर्पजफुली तर मी कुठले दोष करणार नाही, मला तर निर्दोष साधना करायची आहे. माँ ऐसा आशीर्वाद दो की अब कोई माँ न बनाना पडे. मी आता कोणालाही पुन्हा आई बनवणार नाही. म्हणजे काय, आता मी पुन्हा जन्ममरण करणार नाही. सांग मम्मीला, आता मला परत दुसरी मम्मी नको. किती मम्मी प्रिय असती माहिती का, दिवसभर मम्मी असते आपल्या बरोबर. मम्मी शिवाय दिवस आहे का आपला, सांग. असं एक दिवस कल्पना करून बघ की आपण त्याशिवाय जगू शकतो की नाही. म्हणजे ह्याचा परिणाम कशावर होतो, आपल्या शक्तीवर, आपल्या दृढतेवर होतो. जर आपण त्यांच्याच आधाराने जगतोय तर उद्या कसं जगणार. त्यांचं लाईफ कमी आहे, आपलं लाईफ भरपूर आहे, सांग उद्या कसं जगणार. म्हणजे अशा अनेकांचे स्टोरी झाले की घरात एकच मुलगी, आई वडील, मुलीचं लग्न झाल्यावर काय झालं, आई वडील डिप्रेशनमध्ये जातात. सगळ्यात मोठं खरं खरं घडलेलं आहे बरं का. असं इतकं डिप्रेशन येतं की सुधरत नाही, काम करू वाटत नाही, जीव वाटत नाही, झोपू वाटत नाही, सगळे रोग जडतात अंगाला मग. आणि आपल्याला वाटतं की आपण त्यांना उलटं मदत करतोय, त्यांना काळजी घेतोय त्यांची, पण उलटं याच्याने त्यांना पांगळं बनवतो आपण. हे सांगितलं न आई वडिलांनी मुलांना, न मुलांनी आई वडिलांना. इतकं निराधार करू नका. म्हणजे आपण त्यांच्या किती वेळा असतात फोन घरात ना, 2 दिवसात एकदा. का 2 दिवसाला काय असते, अहो पहिले रोज असायचे, आता कमी केले. कमी झालं पाहिजे. माझ्या घरी करतो हे सुद्धा चुकते, हे सांगायचंय हो मला. अजून तेवढं सुटलं नाही. अजून तेवढं सुटलं नाही. थोडं सोडा, सुटायला पाहिजेच. त्याशिवाय आपण त्यांना नाही तर त्यांच्या जगात नाही ठेवलं, काय केलं, डिस्टर्ब करणार की आपण तिथले राहिले नाही, इथले राहिले ते. धर्म शिकवा. जेव्हा पण चर्चा होणार, फोन होणार, त्यावेळेस तत्व चर्चा करा, वैराग्य द्या, मोह कमी करा. हे असावेत प्रयोग आपले. बघा फोन कमी होणार तिचे, सांगते मी. असं प्रयोग करून बघायचं. तर असं त्यांच्यासारखी आपल्याला सुद्धा साधना करता यावी म्हणून ते सांगतायत मातेला, ओ माता मोह तजो जाने दो वनवास, ओ माता मोह तजो. ओ जाणा. हा मी शुद्ध आत्मा शरीरापासून भिन्न आहे. मायाचारी करणे हा माझा स्वभाव नाहीच. मान कशाय करणे हा माझा स्वभाव नाहीच. निर्माण स्वरूप आहे, निर्माया स्वरूप आहे. जाणा. परद्रव्याचा माझ्याशी, माझा परद्रव्याशी काहीही संबंध नाहीच. मग कशाय का होतील. निर्णय करा, मी पराधीन नाही, स्वाधीन आहे, सुखमय आहे, निरपेक्ष आहे, ज्ञान आनंदाने परिपूर्ण आहे. छल करण्यामध्ये माझा आनंद नाहीच.
सर्व शब्दांचा सर्व कार्यांचा हा मी ज्ञाता मात्र आहे. मी आहेच अनुभवान. विसर